हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहेत आळू वडी. तर सुरुवातीला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, ओवा, हिरवी मिरची घेऊन त्याचे बारीक वाटण तयार करून घेतले. आणि नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये बेसनचे पीठ घ्यायचे, त्यामध्ये जिरा पूड टाकली, नंतर बडीशेपची पूडही टाकली. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ टाकून घेतले. नंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, हळदी पावडर आणि मीठ टाकून घ्यायचे. नंतर ते मिश्रण एकत्रित करून घेतले. त्यामध्ये नंतर 1 चमचा भिजत घातलेली चिंच आणि गुळाचे पाणी टाकून घ्यायचे आणि ते एकत्रित करून मिश्रण तयार करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये काढून घेतलेले वाटण होते ते वाटण टाकून मिक्स करून घ्यायचे. आळूची पानं एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची. मग त्याच्या शिरा काढून घ्यायच्या प्रत्येक पानांच्या आणि ते उलट पान ठेवून त्यावरती मिश्रण लावून घ्यायचे. आणि त्या एका पानावरती मिश्रण लावून झाल्यानंतर त्यावरती दुसरे पान उलट दिशेला ठेवून त्यावरतीही मिश्रण लावून घ्यायचे. अशी एकावरती एक 5 पानं एकावरती एक ठेवून त्याला मिश्रण लावून घ्यायचे. आणि त्या मिश्रण लावून झाल्यानंतर त्याचे व्यवस्थितरित्या गोल रोल बनवायचे आणि ते रोल 2-3 रोल तयार करून ते उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आणि ते 15 मिनिटासाठी उकडण्यासाठी ठेवायचे. आणि उकडल्यानंतर त्याला 15 मिनिटासाठी थंड होऊन द्यायचे आणि त्याचे बारीक असे काप तयार करायचे आणि ते काप एकदम मंद आचेवरती तळून घ्यायची. आणि तयार आहे आपली क्रंची क्रिस्पी आळू वडी.